व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, गेल्या 1-2 वर्षापासून मला पण आनंद होतोय. निवडणुकीच्या निमित्ताने तर निवडणुकीच्या निमित्ताने, पण या विभागामध्ये माझं सततचं येणं होतंय आणि ते येऊन येऊन मला खरंच सांगतो की हा मतदारसंघ आवडायला लागलेला आहे. तरी पण काळजी करू नका, मतदारसंघ पालघर राखीव असल्यामुळे मी काय उमेदवारी वगैरे कधी मागणार नाही. व्यासपीठावर सर्वच मान्यवर बसलेले आहेत. विवेक जी आहेत, विश्वनाथ जी आहेत, पण त्याचबरोबरीने अमित आहे, जगदीश आहेत. या दोघांना मी खास धन्यवाद देतोय. याचं कारण एकदा निर्णय घेतल्यानंतर इच्छा नक्कीच होती. महत्त्वाकांक्षा असणं हे काही वाईट नाही, मी नेहमीच सांगतो. पण पक्षाने ठरवल्यानंतर थोडेसे हिरमुसरे झाले तरी देखील एकदा माझ्याशी बोलणं झाल्यावरती हिरारीने कामाला लागलेले आहेत. याला म्हणतात शिवसैनिक. मला एका गोष्टीचं समाधान आहे. एक जबाबदारी मी पार पाडतोय, ते म्हणजे श्रीनिवासला जो दिलेला शब्द तो मी पूर्ण करतोय. मी श्रीनिवासला दिलेला शब्द पूर्ण केला. तुम्ही उरलेला तुम्ही करायचंय, करणारच ना. आणि आता श्रीनिवासला शब्द दिल्यानंतर अमितला काय वाऱ्यावर सोडायचा? कारण तो पण पोरगाच आहे, लहानच आहे. त्याच्यामुळे अमितची जबाबदारी मी घेतलेली आहे. अमितला सुद्धा काय करायचं ते मी करणार, कारण लहान आहे ती मुलं. एकाला न्याय देताना दुसरं ती अन्याय, ही काय आपल्या शिवसेनेची रीत नाहीये. आणि म्हणून अमित, तू काळजी करू नकोस. मोकळेपणाने सांगतो की अमितनी काहीही माझ्याकडे मागितलेलं नाही, हे तुम्हाला सांगतो. पण तरी माझं कर्तव्य आहे अमितला न्याय आणि अमितला पुढे कसं न्यायचं हे मी बघणार. मी ज्या वेळेला व्यासपीठावरती आलो तेव्हा आपले गावित साहेब भाषण करत होते. खरं म्हणजे मी भाषणाला सुरुवात करण्याच्या आधी पालघरकरांना धन्यवाद द्यायचेत. कारण तुम्ही गेल्या वेळेला शिवसेनेचा, भारतीय जनता पक्षाचा खासदार प्रचंड मताने निवडून दिलात, आमच्यावरती विश्वास ठेवला, म्हणून तुम्हाला खरंच मी धन्यवाद देतोय. शिवसेनेचा हक्काचा पहिला खासदार प्रथम पालघरमधनं निवडून दिलात तुम्ही, आणि तिथपासून आपलं हे नातं जुळलेलं आहे. पालघर विधानसभा तर आपण जिंकत होतोच, कालही जिंकलो, आजही आणि उद्याही जिंकणार आहोत. पण गावित साहेब, तुम्ही जे बोलत होतात ते आदिवासींबद्दल, आणि साहजिक आहे, आदिवासी आपला भोळा बाबडा आहे. त्यांच्या मनामध्ये असं विष कालवता येणं हे विरोधकांना सहज शक्य आहे की बघा बाबा, हे धनगरांना आरक्षण देत आहेत म्हणजे तुझं काहीतरी काढणार. कारण मराठा समाजाला आरक्षणाचा पण आता जवळपास हक्क, त्यांचे न्याय हक्क हे त्यांना मिळवून दिल्यातच जमा आहे. मग धनगर समाज आहे, कोळी आहेत, महादेव कोळी आहेत, कितीतरी. म्हणजे मी पूर्ण महाराष्ट्र फिरत असताना व्यासपीठावरती या सर्व समाजाच्या नेते लोकांची हे सगळे मित्र म्हणून आपल्यासोबत ती बसलेली असतात. एक प्रभावळ आहे वेगळी. धनगरांना सुद्धा त्यांचा न्याय हक्क मी मिळवून देणार, म्हणजे देणारच, हे माझं त्यांना वचन आहे. पण ते वचन पूर्ण करताना आदिवासींच्या पानातलं, आदिवासींच्या हक्काचं एक कण सुद्धा मी काढू देणार नाही, मी काढणार नाही, हे आदिवासींना मी वचन देतोय. आणि हे मी तुमच्यासमोर देतोय, एवढं अशातला काय भाग नाहीये. मी एक 4-5 दिवसापूर्वी, आता झालं असं की हिंदी पिक्चरमधलं, कारण एवढ्या सभा रोज होत आहेत, काल परवाकडे 5 होता, त्याच्या आधी 7 सभा होत्या. आज सुद्धा 3-4 सभा आहेतच, उद्या आहेत, परवा आहेत. तर गेल्या एक 8-10 दिवस मी फिरतोय. जसं पालघर हा एक भाग आहे मुंबईच्या जवळ आणि इकडे आदिवासी पट्टा आहे, तसा अत्यंत दुर्गम आणखीन एक भाग आहे, तो म्हणजे अक्कलकुवा, नंदुरबार मधला. एकदम दुर्गम. म्हणजे मी अक्कलकुवा या मतदारसंघात प्रथम गेलो. संपूर्ण डोंगर, दऱ्या खोऱ्याने असा तो वेढला गेलेला प्रदेश आहे. आणि त्या प्रदेशात सुद्धा मला
आश्चर्याचा धक्का बसला. भर उन्हाची सभा होती, समोर वरती मंडप पण नव्हता. आता तुम्ही जसे जमले तुमच्या एवढीच किंवा तुमच्याहून दुप्पट तिप्पट गर्दी आदिवासी माता भगिनी आणि बांधवांची शिवसेनेच्या सभेला झाली होती. आणि मग त्यांचे एकेकाची दैवत असतात, जशी आपण आपली दैवत ठेवलेली तशी आदिवासींची एक माता आहे तिथली देवी, तिची सुद्धा तसबीर होती. मी तिला सुद्धा नमस्कार केला, पूजा केली. आणि आदिवासींना मी त्या देवीची शपथ घेऊन वचन दिलेलं आहे की कोणी किती येऊ, तुमच्या हक्काचं जे तुम्हाला मिळतंय ते तर कमी होणार नाहीच, पण आणखीन काय त्याच्यामध्ये देता आलं तर ते दिल्याशिवाय मी राहणार नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ वनपट्ट्या आहेत ना, त्याच्यावरती सुद्धा आपलं काम चालू आहे. कसे तुमच्या नावावरती होतील ते सुद्धा आपण काम करतो. म्हणजे जे आहे ते आहे, त्याच्यात कुठेही कमी होणार नाही. पण विवेकजी, तुम्ही जे बोललात तो एक फार महत्वाचा प्रश्न आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली, देव जाणे कितीतरी झाली बाबा. कोणतरी सांगेल 70 झाली, 72 झाली, 73 झाली, 75 झाली, उद्या 80 होतील, 85, 100, 125, 150. ती कॅलेंडरची पानं बदलत राहणार आहेत. दिवस रोज 1 तारीख आणि 31 किंवा 31 येतच राहणार आहे. 1 जानेवारी आणि 31 डिसेंबर येतच राहणार आहे. पण ही पानं नुसती उलटतायत, वर्ष बदलतायत. माझ्या आदिवासींची परिस्थिती कशी बदलणार, ती कोण बदलणार? आणि ह्या ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत, म्हणजे अनेकदा आपण आहोतच, हिंदुत्ववादी आहोत, हिंदू आहोतच, त्याच्याबद्दल काही लाजण्याचं काम नाही आहे. पण अनेकदा आपल्यावरती जो एक ठपका ठेवला जातो की धर्मांध आहेत, जात्यंध आहेत. आम्ही धर्मांध जात्यंध नाही आहोत. आम्ही आमचा धर्म जपतोय म्हणजे काय, नेमका आमचा धर्म तरी काय? गाडगे बाबांनी जो सांगितला होता धर्म, की जो भुकेला असेल त्याला अन्न, जो तहानला असेल त्याला पाणी, आणि जो बेघर असेल त्याला घर, ज्याच्याकडे वस्त्र नसेल त्याला वस्त्र, हा जो काय धर्म आहे तो आपला धर्म आहे. आणि तो देत असताना मग आपण जात पात धर्म बाकी काय बघत नाहीये. आहेत ना सगळे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक ठिकाणी जे या देशाला आपला देश मानतात असे मुसलमान सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत. ते सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत. त्यांचं म्हणणं, साहेब तुमचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे, कारण तुम्ही धर्माच्या विरुद्ध नाही, तुम्ही पाकिस्तानच्या विरुद्ध आहात आणि आम्ही सुद्धा पाकिस्तानच्या विरुद्ध आहोत. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे मी पूर्वी इथे आलेलो आहे, जवाहर वाडा, मोखाडा वगैरे या परिसरामध्ये मी फिरलेलो आहे. सभांसाठी फिरणं हा भाग वेगळा झाला, पण आरोग्य सुविधा देण्यासाठी आपण इकडे फिरलो होतो. माझ्यासोबत तुमच्यापैकी किती लोक असतील तेव्हा. आणि मी स्वतः बघितलेलं हालत काय, आरोग्य सेवा काय आहेत, हॉस्पिटल्स कशी आहेत, उपचार कसे मिळतात, डॉक्टर्स आहेत की नाहीत. आणि हा सगळा अनुभव घेत 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 आता जो काय आपण एक वचननामा केलेला आहे, ही मंत्र्यांनी केलेली कामं आहेत, पण आपला एक वचननामा आहे. आणि त्या वचननाम्यामध्ये जी आपण वचने दिलेली आहेत ती हीच आहेत. जे मी शिवतीर्थावरती गेल्या दसरा मेळाव्याला बोललो होतो, ऐकलत का तुम्ही काय मी बोललो होतो? वचननाम्यातली काही वचनं तुम्हाला माहिती आहेत, हो की नाही? एखादं तरी सांगताय? हा, 10 रुपयात जेवण देणार होत ना? माझं जरा जोरात बोला ना. 10 रुपयामध्ये जेवण, 1 रुपयामध्ये आरोग्य चाचणी. ज्या गरीब घरच्या मुली आहेत त्यांना शाळेचं शिक्षण तर मोफत आहे, पण त्यांना कॉलेजचं शिक्षण सुद्धा मी मोफत देणार आहे. ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांना बस सेवा सुरू करणार आहे. राम मंदिर तर आहेच, ते काय जाते कुठे? कारण आता सुनावणी पूर्ण झालेली आहे, पुढच्या महिन्यामध्ये निकाल लागेल. पण त्याच्यानंतर मी केंद्र सरकारला आणि आपल्या सरकारला सुद्धा हेच आवाहन म्हणजे विनंती केलेली आहे की जे हात राम मंदिरासाठी उठलेले आहेत त्या सर्व हातांना काम देणं हे आपल्या सरकारचं मोठं कर्तव्य राहणार आहे. नाहीतर एक एक वचननामे देतोय, 370 कलम काढलं, पुढे काय? राम मंदिर बांधलं, पुढे काय? असं नाही. एक अस्मिता म्हणून हा विषय बरोबर आहे. काश्मीरमधलं 370 कलम काढलं, आनंदाची गोष्ट आहे, मी सुद्धा अभिनंदन केलेलं आहे. पण त्याच्या पुढे जायचं कसं? आणि विवेकजी, मला वाटतं हेच तुम्हाला अपेक्षित आहे. तुम्ही जे काय बोलत होतात त्याला साजेसा असं आपलं वचननामा आहे, सगळ्यांना शिक्षण. आणि हे मी का करतोय? कारण गेल्या 5 वर्षामध्ये जे काय अनुभव आले काम करताना, ते अनुभव लक्षात घेऊन, ते अनुभव गाठीशी घेऊन आपण ही वचनं दिलेली आहेत. ग्रामीण भागातल्या गरीब घरच्या मुलींना आपण ही कॉलेजपर्यंतची शिक्षणाची सोय मोफत का देतोय? ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना बस सेवा का देतोय? कारण हा तर एका टोकाचा भाग झाला. पालघर हा एका टोकाचा मतदारसंघ झाला.
पण तुमच्या कदाचित लक्षात किंवा वाचनामध्ये आलं असेल की गेल्या 2-2.5-3 वर्षापूर्वी मराठवाड्यातल्या एका मुलीने आत्महत्या केली होती, विद्यार्थिनीने. माहिती आहे तुम्हाला? तिचं नाव होतं स्वाती. का आत्महत्या केली? चांगली शाळेमध्ये जाणारी पोर होती, शाळेत किंवा कॉलेजमध्ये जात असेल, शिकत होती. पण शिकणारी पोर तिने आत्महत्या का केली? कारण तिला 8 दिवस तिच्या कॉलेजमध्ये जाता आलं नाही. का नाही जाता आलं? तर घर ते कॉलेज येण्या जाण्याचं जे काय बसचं भाडं होतं ते द्यायला सुद्धा तिच्याकडे पैसे नव्हते. म्हणून 8 दिवस घरी बसली पोर. आणि 8 दिवस घरी बसल्यानंतर शेवटी आईचं हृदय तुम्हाला माहिती आहे, वाटेल ती मेहनत करेन पण मी पोरीला शिकवेन. मर अक्षरशः काम केलं तिच्या आईनी आणि पैसे मोल मजुरी करून मेहनतीने पैसे कमवले आणि तिला सांगितलं, बाळ हे घे, तू शाळा शिक, तू शिक, तू मोठी हो. मी काय कष्ट करायचे, रक्त जे आठवायचे ते आठवीन, पण तुझं शिक्षण थांबता कामा नये. आणि त्या मुलीने विचार केला की आज जर माझ्या आईची ही परिस्थिती असेल, माझ्यासाठी तिला एवढी मेहनत करावी लागत असेल, स्वतःचं आयुष्य विसरून गेलेली आहे, सुख समाधान हे तर शब्द तिच्या आयुष्यातनं कधीच पुसले गेलेत, फक्त माझं शिक्षण मी शिकले पाहिजे म्हणून दिवस रात्र मेहनत करण्याची वेळ तिच्यावर येत असेल आणि मी जर का तिला ओझं होणार असेल तर मी नसलेली बरी, म्हणून तिने आत्महत्या केली. आपण काय केलं असतं? अरे रे, फार वाईट झालं, असं व्हायला नाही पाहिजे. पण त्यावेळेला मी दिवाकर रावतेंना फोन केला आणि म्हटलं, दिवाकरजी, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, निदान एक काम करा की या दुष्काळी भागातील सर्व विद्यार्थ्यांना एसटीचा प्रवास हा मोफत करा, एसटीचा प्रवास मोफत करा. आणि मला खरंच एका गोष्टीचं समाधान आहे, आपले मंत्री एकनाथजी असो, दिवाकरजी असो, सगळेच ताबडतोबीने त्यांनी कायद्याची चवड घेऊन बसले नाहीत, पुस्तकं काढून बसले नाहीत, कोणत्या कलमान्वये करता येईल त्यांनी ताबडतोब हुकूम दिला आणि त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांना झाला, लाखो विद्यार्थ्यांना. आहे ना, हे आशीर्वाद घेऊन आपण पुढे चाललेले लोक आहोत. आज सुद्धा मी इकडे आल्यानंतर नवीन नवीन ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगतोय, 1 रुपयामध्ये आरोग्य चाचणी करीन, 10 रुपयामध्ये जेवण देईन. पण मला कल्पना आहे, कारण असं काय नाही की फार दिवसानंतर मी आलेलो आहे. एक 2-4 महिन्यापूर्वी जी आपली लोकसभेची निवडणूक झाली त्या सुमारास मी आलेलो आहे, फिरलेलो आहे. नालासोपारा असेल, वसई असेल, नाक्यावरती मला थांबवून माझं स्वागत केलं जात होतं, गर्दी जमत होती, लोक प्रश्न घेऊन येत होते, प्रश्न मांडत होते. आणि त्या सुमारास रात्री मला वाटतं किती वाजले असतील कल्पना नाही, पण त्या आपल्या मच्छीमारांच्या ऑफिसमध्ये आपण गेलो होतो. आले असतील इकडे कधी कोण मच्छीमारांच्या ऑफिसमध्ये. काय प्रश्न होता? एक तर ते LED पर्सिसिन मच्छीमारी ती बंद करा, कारण त्याच्यामध्ये सगळे बाहेरची लोक घुसत आहेत. त्यावेळेला मी स्वतः राजनाथ सिंग आपले गृहमंत्री होते त्यांना फोन केला होता आणि त्यांना म्हटले, बाबा हे तुमच्या खात्यातलं आहे, केंद्राच्या खात्यातलं आहे, सुरक्षा विभाग आणि बाकीचे विभाग आहेत त्याच्यातले, ताबडतोब मला न्याय पाहिजे. आणि तेव्हा त्यांनी ताबडतोबीने ते आदेश दिले होते. ठीक आहे, सरकार आपलं पुन्हा आलं, खाती बदलली, आता हे जे काय काम आहे ह्याच्यावरती मला एकदा शिक्कामोर्तब करून हे कायमस्वरूपी बंद करून टाकायचे, कायमस्वरूपी करायचे. कारण हे LED लाईट मारून संपूर्ण जसं म्हणजे एखाद्या दिव्यावरती अशी पाखरं गोळा होतात तसे LED लाईट मारले काय मासे गोळा होतात आणि मासे गोळा झाले काय वरती हात मारून जातात. आमचे पारंपरिक मच्छीमार असतात ते बसतात रडत. हा जसा एक प्रश्न आहे तसा डिझेलचा परतावा माझ्या लक्षात आहे, मी विसरलेलो नाहीये. डिझेलचा परतावा जो मिळत नव्हता, तुमच्यापैकी काही जण असतील त्यांनी मला सांगावं, जो अजिबात मिळत नव्हता तो मिळायला सुरू झालेला आहे. आणि आपले सरकार आल्यानंतर उद्याचं जे अधिवेशन होणार आहे त्याच्यामध्ये राहिलेला सुद्धा जो काय जे पैसे आहेत ते सुद्धा मी पूर्ण दिल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा वचन मी माझ्या मच्छीमारांना देतोय. मग त्यांच्या घराचा प्रश्न असेल, प्रॉपर्टी कार्ड नाही, 7/12वरती नाव नाही, हे सगळे राहिलेले तुंबत आलेले प्रश्न आहेत. हे प्रश्न सगळे बघितल्यानंतर मग जे काय आरोप केले जातात, विलास तरे आणि श्रीनिवास तर पहिल्या प्रथम निवडणुकीला सामोरं जातोय. विलास तरे गेल्या 2 वेळेला आमदार होतेच, पण त्यांनी काय काम नाही केलं. मी सांगतो ना, काहीच काम नाही केलं त्यांनी. कारण त्यांच्याकडनं जे काम करून घेऊ इच्छित होते ते काम जर त्यांनी केलं असतं तर विलास तरेंना तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमतच झाली नसती. आणि म्हणून तुम्ही विलासजी, मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही ती कामं केली नाहीत, त्यांची कामं केली नाहीत. ती वेडीवाकडी जी काय कामं आहेत, जमिनी बळकावा, मी जमिनी तुमच्या नावावरती करून द्यायला आलेलो आहे आणि तुमच्या जमिनी हे बळकावायला निघालेले आहेत. कोण निवडा तुम्ही, कोण पाहिजे तुम्हाला. तुम्हाला नुसता विलास नाही, विलास म्हणजे विकास. कारण तो आता सत्ताधारी पक्षाचा आमदार होणार आहे, सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे आणि जुना शिवसैनिक आहे.
त्याच्यामुळे शिवसैनिक तसं काही डरत नाही आणि शिवसैनिकाला खोटं काम कधी पटत नाही, करूच शकत नाही खोटं काम. आणि ही जी काय गुंडागर्दी होती, दादागिरी होतीच आहे, मी म्हणतच नाही, मी मानायलाच तयार नाही, कारण ती गुंडागर्दी तुम्ही गेल्या लोकसभेतच तोडून मोडून टाकलेली आहे. मी तेव्हा लोकसभेच्या वेळेला एका गावात गेलो होतो, मला वाटतं विवेकजी तुम्ही सुद्धा सोबत होतात. कोणतं ते गाव? ते गावकरी उसळून वर आले होते तेव्हा, म्हणजे आपण नाही, त्याच्या आधीचा किस्सा. आणि जे गुंडागर्दी करायला आले होते त्यांना थोबाड थोबडून लावले होते. वाघोली गाव माहिती आहे ना तुम्हाला? आहे मग एवढं मुठभर लोक होती, पळून लावले त्यांना. कोण? कसले गुंड? कसली गुंडगिर्दी? ही काय मोगलाई नाहीये. आज सुद्धा आता काय झालेलं आहे की काही त्याने मांजरं मुद्दामून सोडलेली आहेत. मग काळी मांजरं ही त्याने अपक्ष म्हणून बंडखोर म्हणून उभी केलेली आहेत. आणि ही जी मांजरं आहेत ही शिटीच्या तालावरती नाचतात, उड्या मारतात, इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे. म्हणजे जशी शिटी वाजेल तशी शेपूट हलते यांची ही मांजरं. अरे काय तुमची लायकी आणि कोणाच्या आड येत आहे तुम्ही? या आपल्या महायुतीच्या आड येत आहे. एक तर शिवसैनिक हा मजबूत आहे, शिवसैनिक खंबीर आहे, सोबत भारतीय जनता पक्ष आहे, मित्र पक्ष आहे. आणि ही जी काही जनता जमलेली आहे ही आता भुलणारी नाहीये, धाक धपटशाला बळी पडणार नाहीये. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, जे मी अक्कलकुवाचं उदाहरण तुम्हाला सांगत होतो, त्या अक्कलकुवापासून शेवटचा मतदारसंघ जो महाराष्ट्राचा आहे तिथपर्यंत मी सगळीकडे फिरतोय, चहूबाजूला फिरतोय. ही निवडणूक आता कोणत्याही नेत्याच्या हातात राहिलेली नाहीये. आम्हाला असं वाटतं मी 7 सभा दिवसात घेतल्या म्हणजे काय काम मी करतोय, 5 सभा घेतल्या म्हणजे कोण काय काम करतंय, मुख्यमंत्री मी ठरवणार, मुख्यमंत्री तो ठरवणार. नाही, मुख्यमंत्री असो सत्ता कोणाची असो हे तुम्ही ठरवून मोकळे झालेले आहात. कोण कोणाचं राज्य यायला पाहिजे, कोण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे हे जनता ठरवणार आहे, कारण त्याला म्हणतात लोकशाही. आणि निवडणूक तुम्ही हातात घेतले. संपूर्ण राज्यभर एक महायुतीचं असं जे एक वादळ निर्माण झालेलं आहे, हे सगळे बंडखोर असतील आणि तुमच्या विकासाच्या आड येणारी सगळी मांजरं असतील आणि त्यांना नाचवणारे त्यांचे मालक असतील, हे सगळे पालापाचोळ्यासारखे उडून जाणार आहेत. हे एवढं प्रचंड वादळ आहे ते 21 तारखेला येणार आहे. आणि मला दिसतंय, कारण जो वचननामा तुम्ही गेले 5 वर्षातला अनुभव घेतलेला आहे. मी येता जाताना त्या हायवेवरती बघतोय मोठमोठी होर्डिंग आपलीही लागलेत आणि भारतीय जनता पक्षाचीही लागलेत. आपण आपली वचनं दिलेली आहेत, भारतीय जनता पक्षाने सरकारने केलेली कामं दिलेली आहेत. मला अभिमान आहे. गेल्या 5 वर्षात जी काय कामं झाले त्याच्याबद्दल मला अभिमान आहे. का अभिमान नसावा? कारण ती जी काय कामं झालेली आहे त्या कामामध्ये शिवसेनेचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. जर का शिवसेनेने पाठिंबा दिला नसता तर सरकार स्थिर राहिलं असतं, सरकार पडलं असतं. आणि मग पुन्हा कोणाचं सरकार, पुन्हा निवडणुका, पुन्हा अस्थिरता. 2014 साली निवडणुकीच्या आधी आपली युती नव्हती, पण जेव्हा निकाल लागला तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की अरे ज्याच्यासाठी आपण 50 वर्ष लढत आलो, शिवसेना प्रमुखांनी रक्ताचं पाणी केलं, सगळ्या तमाम शिवसैनिकांनी मेहनत केली, अहोरात्र मेहनत केली, ती वेळ आलेली आहे. काँग्रेसला गाडा, काँग्रेसला गाडा, काँग्रेसला गाडा, जे आपलं एक स्वप्न होतं, महाराष्ट्राने काँग्रेसला गाडलेली होती, 2014ला गाडलीच. आणि जर आपण पाठिंबा दिला नसता तर मग पुन्हा काय, कोण बसले ते उपराटे बसले असते आणि काय कारभार झाला असता कल्पना तरी करू शकता. पण आपण प्रामाणिकपणे पाठिंबा दिला. आपण एकाकी लढलो, 63 निवडून आले. भारतीय जनता पक्षाचे 122 123 होते आणि दोघांनी युती केल्यानंतर जी मजबूती आपल्या सरकारला आली, मी सरकार कधी अस्थिर होऊ दिलं नाही, कधी होऊ दिलं नाही. ना कधी सरकारला मी हलवलं, ना कधी मी सरकारच्या पाठीत वार केला, ना कधीही मी महाराष्ट्राच्या चांगल्या हिताच्या कामाआड मुद्दामून तंगड्यात घालायचं म्हणून तंगडं घातलं, कधी नाहीये. जे चांगलं काम आहे करा, व्हायलाच पाहिजे. पण जिथे जिथे विरोध आहे तिकडे विरोध हा मी कालही केला आणि उद्या आपलं सरकार आल्यानंतर सुद्धा जर एखादी गोष्ट मला पटली नाही तर ती मी बेधडकपणाने बोलल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला वचन द्यायला लावलेलं आहे. आणि इकडे आणखीन एक विषय तो वाढवण बंदराचा आहे. वाढवण बंदर हा किस्सा म्हणा, ही आठवण म्हणा, मी लोकसभेच्या वेळी तुम्हाला सांगितली होती, पुन्हा सांगतो. आणि खरं म्हणजे एकनाथजी, तुम्ही, रवी, तुम्ही, हे उद्याचं सरकार आपला आल्यानंतर आणि दिवाळी सगळा विजयोत्सव आपला साजरा झाल्यानंतर, भगवी दिवाळी झाल्यानंतर, वाढवण बंदराची जी कृती समिती आहे त्या कृती समितीला माझ्याकडे घेऊन या. कारण आता नुसतं असं वेगळं वेगळं लढून नाही चालणार. काय पाहिजे तुम्हाला, हवंय की नको आहे, तुम्हाला मी विचारतो. जर हवं असेल ठीक आहे, नको असेल
तर तुम्हाला जसं तुमची इच्छा असेल त्याचप्रमाणे शिवसेना वागेल. मी नाणारला विरोध केला. का विरोध केला? माझं काय जात नव्हतं. मी घरी मुंबईमध्ये बसलोय. इकडे सुद्धा वाढवण बंदर झालं काय नाही झालं काय, मी मुंबईत बसलेलो आहे. पण मुंबईत बसलो असेल तर मग आता मतं मागायला मी का आलो तुमच्याकडे? जर मी मुंबईत राहत असेल तर मतं मागायला मी का रत्नागिरीला जातो, का कोकणामध्ये जातो, का विदर्भात जातो, का मराठवाड्यात जातो, का अक्कलकुव्याला गेलो? कारण एक विश्वासाचं नातं आपल्यामध्ये आहे की जे तुम्हाला पाहिजे ते मी देऊ शकतो, हा विश्वास तुमच्यामध्ये आहे. म्हणून तर तुमचे मतांचे आशीर्वाद तुम्ही आम्हाला देत असता. आणि नाणारला सुद्धा जो मी विरोध केला याचं कारण तिथल्या लोकांना तो प्रकल्प नको होता. मग ती लोक आली माझ्याशी बोलली, मला त्यांनी नीट सांगितलं. मग मला पटलं ते बरोबर आहे यांचं. हा जर प्रकल्प आला तर हा घातक आहे. आणि म्हणून मी त्यांच्यासोबत उभा राहिलो. आणि ते उभं राहिल्यानंतर नाणारचा प्रकल्प आपण घालून टाकला. मग आता वाढवणच्या बद्दल सुद्धा जेव्हा आपलं पहिल्यांदा सरकार आलं होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि वृत्तपत्रात बातम्या येत होत्या की वाढवण बंदराला प्रचंड विरोध आहे, तीव्र विरोध आहे. मला शिवसेना प्रमुखांनी स्वतः पाठवलं होतं. मला सांगितलं होतं की उद्धव तू स्वतः जा आणि विचार, तिथल्या गावकऱ्यांना विचार की नेमकं तुम्हाला काय पाहिजे, खरं काय आणि खोटं काय. मी तिकडे जाऊन आलो. संपूर्ण तरुण, महिला, माता, भगिनी आणि गावकरी हे पेटलेले होते, पिसाळलेले होते. ऐकायच्याच मानसिकतेत नव्हते. मला आठवते कुठल्या तरी शाळेच्या वगैरे आवारामध्ये एक अशी बैठक झाली आणि तरुण पिसाळलेले होते. मला सांगू राहिले, उद्धवजी जर हे बंदर व्हायचं असेल तर पहिला आम्हाला गोळ्या घाला. कसं शक्य आहे? याला काही विकास म्हणायचं? ज्यांच्यासाठी आपण चांगलं काम करतोय त्यांना गोळ्या घालायच्या आणि मग त्याच्यावरती विकास करायचा, हे नाही, हे पाप नाही कधी होणार. मी घरी गेल्यानंतर शिवसेना प्रमुखाने सांगितलं की तिकडे असंतोष आहे, लोकांना तो प्रकल्प नको आहे. शिवसेना प्रमुखाने फोन उचलला मनोहर जोशींना आणि त्याने सांगितले, पंत वाढवण बंदर रद्द करा, होता कामा नये. जनतेला नको आहे, त्यांच्या विरुद्ध हा प्रकल्प होता कामा नये, अजिबात होता कामा नये. ही शिवसेना आहे. आणि म्हणूनच कोणी किती उतरलं आणि संपवण्याचा प्रयत्न जरी केला तर ती शिवसेना संपू शकत नाही. कारण शिवसेना हा सत्तेमधला तुमचा आवाज आहे, हा लोकसभेमधला तुमचा आवाज आहे, विधानसभेतला तुमचा आवाज आहे. मी शेतकऱ्याचा 7-12 कोरा करीन म्हटल्यानंतर तो करणार म्हणजे करणारच. का नाही करायचं? जे गरीब शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांना दर वर्षाला 10,000 रुपये मी देणार म्हणजे देणारच. आणि 1 रुपयामध्ये चाचणी, कारण मी इथली आरोग्य सेवा बघितलेली आहे. अनेकदा असं होतं की एखादा विकार किंवा एखादा रोग झाल्यानंतर उपचार होऊ शकतात, पण निदान वेळेवरती व्हायला पाहिजे. आणि निदान करायचं असेल तर त्या ज्या काही चाचण्या आहेत ह्या गोरगरिबाच्या आणि आदिवासीच्या त्या आवाक्याच्या पलीकडच्या त्या चाचण्या. कसं देणार त्याला? उपचार कोण करणार? आधी निदानच होत नाही. मग शहरामध्ये कधीतरी साथी येतात, मलेरियाची साथ आली, डेंग्यूची साथ आली, टायफॉइडची साथ आली, ह्याची साथ आली, त्याची साथ आली. मधुमेह वाढतोय, रक्तामध्ये साखर वाढते, रक्तामध्ये चरबीचं प्रमाण वाढते, हृदयरोग होऊ शकतो. पण हे कळणार कसं? सांगणार कोण? कारण चाचणी करायला सुद्धा खिशामध्ये पैसे नाहीत. आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की जसं शिक्षण महत्त्वाचं आहे, जसं जेवण महत्त्वाचं आहे, तसं आरोग्य सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि माझ्या गोरगरीब जनतेला, माता भगिनीला या चाचण्या ज्या आहेत त्या 1 रुपयात करून देण्याची जबाबदारी ही शिवसेनेने घेतलेली. 1 रुपयामध्ये चाचणी. ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. घरगुती जी वीज आपण वापरतो ते 300 युनिटपर्यंत त्याचा दर आपण 30% कमी करणार आहोत. दुतर्फा जे आपले आता समृद्धी महामार्ग होतोय, मुंबई पुणे रस्ता होतोय, झालेलाच आहे तो, आणखीन त्याचं चांगले होत आहे सगळं. पण त्याच्या आजूबाजूला आणखीन जिकडे आपल्याकडे ओसाड किंवा मोकळ्या जागा असतील तिकडे सौर ऊर्जा, प्रत्येक गावाच्या जवळ हे सौर ऊर्जाचे प्रकल्प करण्याचा आपला प्रयत्न. जागा जिथे मिळेल तिकडे ते करायचं आणि तिथल्या तिथे त्या गावकऱ्यांना आणि त्या गावातल्या लोकांना आणखीन स्वस्त दरात वीज कशी निर्माण करून देता येईल ते आपण बघणार आहोत. रोजगार वाढवायचे आहेत, कितीतरी गोष्टी करायच्या आहेत. आणि ह्या जर का गोष्टी करायच्या असतील तर मग तुम्हाला काय करायला पाहिजे? हे सगळं मी करून देणार आहे. तुम्ही काय करणार आहात? धनुष्यबाण, एका बाजूला श्रीनिवास आहे, एका बाजूला विलास आहेत, पलीकडे आणखीन वसईला आहेत, आणखीन मी आता जातोय नाला सोपारा. हा सगळाच्या सगळा पट्टा, जिथे जिथे धनुष्यबाण तिकडे धनुष्यबाण आणि जिथे कमळ आहे तिकडे कमळ, हे दोन्ही निशाण्या निवडून आल्याच पाहिजेत. दगाफटका आपण करायचा नाही, ती आपली अवलाद नाही, भगवायची ती वृत्ती नाही. आणि जो दगाफटका करतो
तो शिवरायाचा मावळाच नाही, त्याच्यात काहीतरी भेसळ आहे, त्याच्यात काहीतरी भेसळ आहे. मग त्याने भगवा हातात धरायचं नाही. मग तुला काय फडकवायचं ते फडको, मग तू फडको काय फडकवायचं, पण शिवरायाचं नाव नाही घ्यायचं आणि हातात भगवा घ्यायचं नाही. आणि म्हणून हे उद्याचं जे काही चांगलं स्वप्न घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत, हे स्वप्न राहता कामा नये. हे स्वप्न सत्यात आणण्याची ताकद आणि हिंमत ही तुमच्यात आणि माझ्यामध्ये आहे. पण या दोन शक्ती म्हणजे एक शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि तुमची जनतेची ताकद ही जर का एकत्र झाली तर मी खरंच शपथपूर्वक सांगतो, आज महाराष्ट्र तर नंबर 1 देशामध्ये आहेच, पण हे आपलं राज्य अशा उंचीवरती नेऊ की संपूर्ण देशानेच नाही तर जगाने वाहवा केली पाहिजे की अरे हे नुसते इतिहासात रमणारी ही लोक नाही आहेत, तर इतिहास घडवणारे हे शिवरायाचे खरे मावळे आहेत. आणि हा उद्याचा विजय आजपर्यंत कधीही मिळाला नसेल, असा न भूतो न भविष्यती, म्हणजे भविष्यात मिळाला पाहिजे, पण आजपर्यंत जेवढा मिळाला नसेल त्याहीपेक्षा अधिक प्रचंड बहुमताने तुम्ही दोन्ही हे आपले भगव्याचे शिलेदार धनुष्यबाणावरती शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करून 21 तारखेला गुलाल उधळत वाजत गाजत संपूर्ण मोठी मिरवणूक काढा. जिथे जिथे येणं मला शक्य असेल त्या सगळ्यांच्या विजय मिरवणुकीला मी आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच वचन देऊन तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.